म्हणून अशा लोकांचीच आपण नेहमी पूजा करतो. ज्यांच्या कृपेची भिक्षा मागतो ते काळाच्या अंतर्गत येत नाही. काळात असूनसुद्धा ते कालजयी असतात. म्हणून त्यांना चिरंजीवी म्हणतात. चिरंजीवी म्हणजे नेहमीच असतात. ते कधी असतात न कधी नसतात असं नाही. जगाच्या इतिहासामध्ये असे लोक फारच कमी असतात. मग त्यांच्यातही बरेचसे काही स्तर असतात. आपण त्यांना अवतार पुरुष म्हणतो. ज्यांना अज आहे म्हणजे जन्म नाही आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण म्हणतात अजोपि सन्. अज म्हणजे ज्याला जन्म नाही तो. मी जन्म नसणारा आहे आणि मृत्यू पण नाही मला. अव्यय आत्मा. अव्ययात म्हणजे अविनाशी. मला मृत्यू पण नाही आहे, मला नाश नाही आहे, विनाश नाही आहे. मग तुला जन्मही नाही, मृत्यूही नाही आहे. भूतानाम ईश्वरोऽपि सन्. या सगळ्या जगाचा ब्रह्मांडाचा जे काही अस्तित्व आहे त्याला ब्रह्मांड म्हणतो. हे आपल्या कल्पनेतलं आहे. कल्पनेच्या आवाक्यात येतं ब्रह्मांड. त्याच्या पलीकडलं आपल्या आवाक्यात येत नाही. त्याचा स्वामी ईश्वर मी आहे. प्रकृतीम स्वामधिष्ठाय. माझ्या प्रकृतीचा आश्रय घेऊन मी संभवामी. मी जन्म घेतो. ज्यांना जन्म नाही आहे, ज्यांना नाश नाही आहे, मृत्यू नाही आहे, ते चिरजीवी असतात. आणि तेच आपल्याला जन्ममृत्यूच्या पलीकडे घेऊन जाऊ शकतात. नाही, त्यांचं ते सामर्थ्य असतं. त्यांच्या असण्याचं सामर्थ्य असतं, त्यांच्या नामाचं सामर्थ्य असतं. नाही, आणि म्हणून कळत किंवा बहुधा न कळत सगळं जग अशा अजर अमर अविनाशी अवतार पुरुषांची उपासना करीत असते. त्यांना भजत असते. म्हणून त्यांना आपण जेवढं जाणू, त्यांचं जितकं आपण अध्ययन करू, जितकं ऐकू, तितकं आपलं कल्याण होईल. नुसते ऐकल्याने सुद्धा, त्यांच्या लीलेचं श्रवण केल्याने सुद्धा माणूस जन्ममृत्यूच्या पलीकडे जातो. तेहि चाति तरन्त्येव मृत्युम श्रुतिपरायणाः. भगवद्गीता म्हणते 13वा अध्याय. श्रुतिपरायणाः. महापुरुषांच्या चरित्राचं नुसतं आपण श्रवण जरी केलं, त्यांच्या जीवनातले प्रसंग जरी आपण श्रवण केले, जमेल तितकं त्यांच्या जीवनावर आपण चिंतन केलं, तरी अतितरंती एव. तरंती एव म्हटलं तरी पुरेसं आहे की नाही. माणूस या तीरावरून त्या तीराला गेला, तरंती की नाही. तिथे एव पण आहे आणि अति पण आहे. अतितरंती एव मृत्युम. कशाला तरून जातात? मृत्यूसागराला तरून जातात. मृत्यूसागर म्हणजे जन्ममृत्यूचं हे जे आवागमन आहे, संसरण आहे, त्याच्या पलीकडे जातात ते की नाही. आणि त्याच्या पलीकडे जायचं असतं हे आपल्याला शिकवतात पण नाही. बाकी कोणी शिकवत नाही आपल्याला हे. या मनुष्य जन्मामध्ये आपल्याला एकच शिकायचं आहे. 2, 3, 4, 5 जे आहे ते सगळे गौण आहेत, अनुषंगिक आहेत. गोष्ट फक्त एकच शिकायची आहे. कारण काय? मग कैचा भगवंत. मी याच देहामध्ये की नाही गेला गेला हा नरदेह. हा जो नरदेह आहे, मनुष्य शरीर आहे की नाही, हा जर गेला मग भगवंत वगैरे कुठला
म्हणजे जन्ममरणाचं जे चक्र आहे, कर्म आणि क्रियाकारक फल म्हणतात तत्त्वज्ञानामध्ये त्याला. कर्म करणं, त्याचं फळ भोगणं, पुन्हा कर्म त्याचं पुन्हा त्याला म्हणतात रिझल्ट. म्हणजे आपण ज्याला निमित्त म्हणतो, कार्य आणि कारण निमित्त म्हणतो त्याला. कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप इंग्लिशमध्ये त्याला कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप म्हणतो. कारण घडलं की त्याचं निमित्त फळ मिळेल तुम्हाला. पण त्याच्या पलीकडे जा हे सांगणारे महापुरुष जगामध्ये कमीच असतात, आहे की नाही. आणि ते सर्वात आपल्या हिताचं असतं. पण या दोन्ही गोष्टी आपण मातांच्या जीवनात बघतो. म्हणून मातांचं जीवन आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे, की नाही. आणि त्याचं खूप चिंतन व्हायला पाहिजे, खूप श्रवण व्हायला पाहिजे, की नाही. कारण ती कृपा कुरु महादेवी सुतेषु प्रणतेषु च. हे महादेवी, आम्ही तुमची मुलं आहोत, प्रणतेषु आहोत. आम्ही तुला तुझ्या चरणी आम्हाला सोपलेला आहे, समर्पित केलेलं आहे. तो आम्हाला काय कृपा कर. ही कृपा जी आहे, ही कृपा ती देवीची कृपा असते. ही देवी म्हणजे चराचराची आई. आपण त्याला आई म्हणतो, जगदंबा म्हणतो, जननी म्हणतो, जगज्जननी म्हणतो, की नाही. त्याच्या अंतर्गत सगळेच येतात, प्रकृतीच्या अंतर्गत सगळेच येतात. म्हणजे त्यांना प्रकृतीम परमा म्हटलं आहे त्यांच्या स्तोत्रामध्ये. अभयदाम वरदाम. अभय देते आणि वर पण देते. दाती देणं, नाही. ती अभय देते, आपल्याला भीतीपासून मुक्त करते, की नाही. आणि वर पण देते. वर ददाती, वर कशाचा देते, की नाही. दोन्ही आपल्याला इथे काय झालं माधू, काय झालं इथे आणि तिथे. इह आणि अमूत्र, गीताला इह आणि अमूत्र. अरे माधव, हॅलो, काय झालं? आता तो ठीक होतं, आताच काय झालं? आता पण ठीक होतं. ते आवाज येतो मागे आत नाही येतं, मागे येत नाही का? तुमचा मोबाईल, इह अमूत्र, इथे आणि तुमचा मोबाईल काय झालं? तुमच्या मोबाईलमुळे मग चालू बंद आहे. नाही, मला बंद आहे. इह आणि अमूत्र. म्हणून माताजींच्या जीवनातून आपल्याला हे शिकायचं आहे की इह जे आहे हे सर्वांसाठी एकच असतं, की नाही. कारण आपण म्हणतो नेहमी, आपण काळाचा हे देतो, उदाहरण देतो. तो काळ वेगळा होता, आजचा काळ वेगळा आहे. त्या काळचे लोक वेगळे होते, आजकालचे लोक वेगळे आहेत. आणि मरण्यासाठी आणि आपल्यासाठी बरंच काहीतरी असतं, त्याच्यावर बरेचशी उदाहरणं असतात. पण करप आता तसं काही नाही, की नाही. असं असतं ना, तर कोणी मुक्तच झालं नसतं. हा मुक्तीचा प्रवाह फार प्राचीन आहे, नाही. येणे वय आता भवोस्य पारम. हा संसार सागर तरुण गेलेले अनंत लोक आहे, असंख्य लोक आहेत, की नाही. आत्ताच काही कलियुगातच फक्त जातात, तरतात किंवा तरत नाही असं नाही आहे. याची दुसरी बाजू म्हणजे हे जे जगत होतं तसंच आहे. पूर्वी जसं होतं, महाभारत रामायण काळात होतं तसंच आहे. त्यामुळे हे आपल्याला कसंही करून त्याच्यापासून पळायचं असतं, नाही. लोक म्हणतात ना की धर्म अध्यात्म म्हणजे पळपुट्यांचं आहे. ज्या लोकांना पळायचं असतं ते लोक धर्म आणि अध्यात्माकडे वळतात.
पटकन आपल्याला पटतं ते नाही. ज्यांना संसाराच्या जबाबदाऱ्या घ्यायच्या नसतात ते लोक पळपुटे असतात ते की नाही. आणि आपल्याला पटायला काहीच हरकत नाही आहे की नाही. पण तसं नाही आहे, ते कोणीच पळत नाही. कोण पळून जाणार कुठे तुम्ही आहे की नाही. जसं आपल्याकडे आहे ना, ते पृथ्वी गोल आहे पण इतर अब्राहमिक रिलीजनमध्ये पृथ्वी चपटी आहे की नाही. आपल्याकडे सायक्लिक मोशन आहे, त्यांच्याकडे सरळ मोशन आहे की नाही, एका रेषेतलं मोशन आहे की नाही. आपण कुठे जिथून निघालो तिथंच पुन्हा परततो. ही आपली संकल्पना फार प्राचीन आहे, वैदिक काळातली संकल्पना आहे, आताची नाही आहे की नाही. लिनियर मोशन नाही आपल्याकडे, एका रेषेत जात नाही. आपण जिथून जातो तिथेच पुन्हा परततो. त्यामुळे त्यांचं आहे की पृथ्वीच्या तिकडे त्याला मोठा खिचड आहे, म्हणजे चिखल आहे आणि ते जाऊन पडणार आपण, मग असं काही नाही आहे. आज इथून सुरुवात केली पुन्हा आपण इथंच परततो. ही फार प्राचीन कल्पना आहे. आता विज्ञानाने सिद्ध केली आहे. 200-300 वर्षापूर्वी, 400 वर्ष धरून झाला. आपल्याकडे भूगोलच आहे, नेहमी गोलच आहे. म्हणून फार प्राचीन काळापासून मुक्तीची संकल्पना आपल्याकडे आहे. जिथे संस्कृती सभ्यता कशाला म्हणतात माहीत नव्हतं लोकांना. अगदी प्रारंभही म्हणता येत नाही संस्कृतीचा. त्या काळात आपली अत्यंत शिखराला पोचलेली संस्कृती आणि सभ्यता होती भारताची. जगामध्ये ज्यावेळी अंधार होता त्यावेळी आपल्याकडे सूर्यासारखा प्रकाश होता, अत्यंत प्रखर प्रकाश होता, ज्ञानाचा प्रखर प्रकाश होता. नंतर रेनेसान्स झालं, अंधार युग संपायला लागलं. म्हणजे काय झालं, म्हणजे यंत्राचा शोध लागला आणि हळूहळू जर सूर्य उगवतो आणि मग त्याची प्रभा फाकते असं जग समजायला लागतं. मग काय, संस्कृती वृद्धी व्हायला लागली संस्कृतीची. तसं नाही आहे की नाही. भारतामध्ये ही संकल्पना फार प्राचीन आहे. मनुष्य मुक्त होतो आणि मुक्त होण्यासाठीच या जगात आलेला असतो. जगाला ही कल्पना समजायला आणखी कित्येक अवकाश लागेल, सांगता येत नाही. स्वामीजींनी म्हटलं आहे, स्वामी विवेकानंदांनी, की रामायण आणि महाभारतामध्ये ज्या संस्कृतीची कल्पना केलेली आहे किंवा जी संस्कृती आपल्या डोळ्यासमोर ठेवलेली आहे तिथपर्यंत पोचायला मानव जातीला आणखी कित्येक शतकं लागतील. त्या नुसतं कल्पना नाही आहे, नुसतं कल्पना करायलाच कित्येक शतकं लागतील. तिथपर्यंत पोचलो आहे आपण. त्यामुळे भारतामध्ये ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे आणि आत्मज्ञान प्राप्त करणारे इथे लोक आहे. आत्मज्ञान प्राप्त करून देणारे पण लोक आहेत. त्यांना आपण अवतार म्हणतो, संत म्हणतो. या सगळ्या प्रकृतीले म्हणजे बऱ्याच याच्यामध्ये आपल्या परंपरेमध्ये बरेच त्याचे आहेत. आपण त्याचा काही विचार करू शकत नाही. परंतु आपल्याला हा नेहमी जो प्रॉब्लेम होतो तो प्रॉब्लेम आधी सोडवला पाहिजे की नाही. कारण ते आत्ताच म्हटलं की लोक म्हणतात हा पळपुटेपणा आहे. नाही, पळपुटेपणा हा आहे की सत्याला समोर न जाणं की नाही, तो पळपुटेपणा आहे की नाही. म्हणून मातांचं जीवन बघताना एक खूप गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते की नाही, काहीच टाळलं नाही बघा. रामकृष्णांनी काहीच टाळलं नाही, कुठूनच पळून गेले नाहीत ते. हे त्रासदायक आहे आणि म्हणून त्याच्यापासून दूर व्हा, त्याला टाळा, असं कुठे आढळत नाही तुम्हाला बघा. तुमच्या आमच्यासारखं सर्वसाधारण माणसासारखे जगलेत ते. म्हणजे ज्या समस्या असतात हरघडी आपल्या जीवनामध्ये त्याला तोंड द्यायचं असतं. हेच करतो ना आपण की नाही. त्याला तोंड द्यायचं, त्याला सामोरं जायचं असतं. त्याला सामोरं जाऊन त्या समस्या सोडवायच्या असतात. अर्जुनासारखं नाही करायचं असते. अर्जुन म्हणतो हे नको बाबा, हे फार वाईट आहे की नाही, घोर कर्म आहे. तर माताजी रामकृष्ण कधी घोर कर्मापासून पळून नाही गेले की नाही. तत्किम कर्मणी घोरे माम नियव जशी केशव. हे केशवा, मला या घोर वाईट कर्मामध्ये कशाला लोटतोस तो की नाही. या वाईट कर्मामधूनच तुमचा मुक्तीचा मार्ग आहे
नाही, तथाकथित युद्धामधूनच तुम्ही मुक्तीकडे जाल. हा एक फार मोठा संदेश आपल्याला मातांच्या जीवनातून मिळतो की नाही. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी मातांचे चरित्र वाचलं आहे की नाही. खूप साहित्य आहे की नाही. विषय अर्थात बंगालीमध्ये खूप आहे, पण ते बरंचसं अनुवादित झाले पण आहे की नाही. आणि पुरेसं आहे आपल्यासाठी. मराठीमध्ये पण आहे, हिंदीमध्ये पण आहे. त्यामध्ये बहुरूपी शारदा, बंगालीमध्ये बरेच आहेत हे साहित्य त्यांचं. पण मराठीमध्ये, हिंदीमध्ये, विशेष करून हिंदीमध्ये पण बरंचसं साहित्य आता अनुवादित झालेलं आहे. हे साहित्य वाचायला हवं की नाही, चिंतन करायला हवं. मग आपल्या ज्या समस्या असतात हरगडीच्या, त्या समस्या वाटत नाही, ते खरोखरच नसतात की नाही. मग अवतार पुरुषांनाची काय गरज आहे, त्या समस्या कितीतरी बघा की नाही. तुम्ही सगळ्यांनीच वाचलं आहे, सगळ्यांनीच ऐकलं, ऐकता तुम्ही नेहमीच ऐकता नाही. त्यामुळे त्या घटना, ते प्रसंग, त्यांचं जीवन चरित्र वगैरे वगैरे, तारीखवार, दिनांकवार, हे सगळंच तुम्हाला माहिती आहे. फक्त मी इथे तुमची उजळणी करू शकेल आणि सगळ्यांनी त्याची कल्पना आहे आणि असायला पाहिजे. नसेल तर पुन्हा पुन्हा वाचा नाही, कारण वाचल्याने, ऐकल्याने त्याचा संस्कार आपल्या मनावर पडतो आणि तो फार आवश्यक आहे. मग जी गोष्ट आपल्याला कठीण वाटते, अशक्य वाटते, जमणार नाही असं वाटतं, तेव्हा ते अरे काही नाही, काय शक्य वाटते, कारण तो संस्कार जमा होतो. संस्कारांची बेरीज होते की नाही, संस्काराची वजाबाकी पण होऊ शकते नाही. मग जी गोष्ट आपल्याला आपल्यासाठी नाही असं वाटतं, ती वाटते आपल्यासाठीच आहे. म्हणून ऐकायचं असतं, श्रवण करायचं असतं. म्हणून गीतेमध्ये म्हटलं आहे, श्रुतिपरायणा अतितरंती एव, नुसतं तरंती नाही, अतितरंती, संपूर्णपणे. एव म्हणजे नक्कीच, नुसतं ऐकल्यानं की नाही आवडे कसं कसं ते संस्काराचं बळ आहे की नाही. आपले संस्कारच आपल्याला तारून नेतात आणि आपल्याला हे संस्कारच आपल्याला डुबवतात आहे की नाही. म्हणून की ते उद्धरेद आत्मना आत्मानम, तुम्हीच तुमचा उद्धार करा, म्हणजे तुमचे संस्कारच तुमचा उद्धार करतील. आणि नात्मानम अवसादेत, तुमचे संस्कारच तुम्हाला डुबवतील. 6वा अध्याय गीतेचा. म्हणून हे जे आपण जेव्हा मातांच्या जीवनाचं चरित्र हे करतो, अर्थात माताजी आणि रामकृष्णांच्या जीवनाचं आपल्याला अलग अलग नाही करता येत की नाही. इतके ते रामकृष्ण गतप्राणा होत्या की नाही, तन्नाम श्रवणप्रियाम की नाही. आणि ते फक्त लग्न झाल्यानंतर 2-4 वर्ष नाही आहे, 9 दिवस नाही आहे, जीवनाच्या शेवटच्या पर्यंत श्रीरामकृष्णांच्या आणि त्याच्या स्वतःच्या की नाही. हे फार अद्भुत आहे. जन्मभर एकत्र राहून की नाही, आणि ती श्रद्धा, ती भक्ती तशीच अबाधित राहते. हे व्यवहारात कुठेच दिसत नाही की नाही. आपलं दुरून सगळं छान दिसतं, जवळ आल्यानंतर सगळंच दोषदृष्टी बळावते आपली, आणखी स्ट्रॉंग होते की नाही. जे सगळं छान असतं ते सगळंच निगेटिव्ह दिसायला लागतं की नाही. दोषदृष्टीचा विकास होतो नाही. आपले गुण दिसणं बंद होतं, दुर्गुण दिसायला होते की नाही. आणि मग दुरावा निर्माण होतो. असला दुरावा जन्मभर निर्माण झाला नाही. श्रीरामकृष्ण गेल्यानंतरसुद्धा माताजी तितक्याच भक्त होत्या. शरीर गेलं, समाधी घेतली श्रीरामकृष्णांनी, महासमाधी झाल्यानंतरसुद्धा आपण जेव्हा चरित्र वाचतो त्यावेळी अगदी स्पष्ट दिसतं, प्रखरपणे दिसतं की माताजींची भक्ती कुठेच कमी झालेली नाही आहे पतीविषयी. त्यांना विचारलं की तुमचे ते पती, मग तुम्ही त्यांना, माझे सगळेच होते, पती होते, पिता होते, सगळंच काय होते आहे की नाही, सर्वस्व तेच होते आहे की नाही. असं कसं, तसंच आहे ते आहे की नाही. हे उदाहरण फार मोठं आहे की नाही. ते 16ने नाही आहे की नाही. आजच्या भाषेमध्ये आता नवीन पैसा नाही आहे, कारण पूर्वी नवीन पैसा होता, कारण जुना पैसा पण होता. ते डब्बू होता, छिद्रात चित्र होता, पैसा होता की नाही. आता ते काहीच नाही, म्हणून त्यावेळी नवीन पैसा होता. आता नवीन पैसा नाही, आता सगळे एकच आहे, ते नवीन जुनं नाही आहे. म्हणून आता आपण म्हणू शकतो 10 पैसे म्हणू शकतो, किंवा 10 पैसे नाही आता रुपयेच म्हणूया नाही. 100 रुपयाचा 1 रुपया आपण जरी केलं तरी आपल्याला त्याची कल्पना करता येत नाही. श्रीरामकृष्ण म्हणतात 1 आणा, मातांच्या याच्यामुळे आपलं म्हणतात 1 रुपया, 100 रुपयापैकी 1 रुपया की नाही. आता आणि नाही आहे.
आपण याची कल्पना नाही करू शकत बघा की नाही. रामकृष्ण गत प्राणा की नाही, ते प्राण वेगणं गत प्राणा की नाही, एक सगळे एक्सप्रेशन गीतेमध्ये सुद्धा आहेत आहे की नाही. योगी नाम सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना, सुंदर एक्सप्रेशन आहे की नाही. मद्गत एव अंतरात्मना, म्हणजे त्याचा अंतरात्मा वेगळा नाही आहे, मद्गत माझ्यामध्ये प्रविष्ट झालेला आहे. श्रद्धावान भजते की नाही, अशा श्रद्धापूर्ण अंतःकरणाने माझं भजन करतो, म्हणजे माझ्यावर प्रेम करतो की नाही, संपूर्ण मनाने प्रेम करतो की नाही. ही किती किती अद्भुत गोष्ट आहे की नाही. फक्त तो पतिपत्नीचा संबंध नाही, तो मधुरभाव नाही आहे पंचभावामधला. त्याचे 5 भाव आहे, शांत, दास्य, सख्य, वात्सल्य आणि मधुर आहे की नाही. पण मधुरचा सगळ्यात श्रेष्ठ भाव समजला जातो. 5 भावाचं संमिलन त्याच्यात असतं, 4 भावांचं की नाही. ते तर आहेच, परंतु तन्नाम श्रवण प्रियाम की नाही. काय अद्भुत आहे बघा. प्रेम तर असतंच, पण हे प्रेम सगळ्या सीमा ओलांडून गेलेलं की नाही. आणि म्हणून माताजी ह्या नेहमीच श्रीरामकृष्णांच्या पदचिन्हांचं अनुसरण करत होत्या जन्मभर. श्रीरामकृष्ण गेल्यानंतरसुद्धा ते संघजननी झाल्या. संघाचं संचलन फक्त संघजननी किंवा गुरुपत्नी म्हणून नाही, लक्षात घ्या आहे की नाही. आणि खरं स्पष्ट दिसतं, आपण म्हणता येतं पुष्कळदा म्हणावं लागतं, पण तसं नाही आहे. ते खरोखर त्यांच्या आता सूत्र होती. एक अशिक्षित स्त्री नाही, काहीच माहीत नाही, आधुनिक सगळ्यांचा काही स्पर्श नाही आहे, आणि ती सगळ्या रामकृष्ण संघाच्या स्वामी विवेकानंदांचे अध्वर्यू आहे. त्याचे ते संपूर्ण सूत्र त्यांच्या हातात आहे. स्वामी विवेकानंदसुद्धा त्यांच्या याच्या ओलांडत नाही, त्यांचे शब्द पाळतात की नाही. किती आश्चर्याची गोष्ट आहे की नाही. आपल्याला बुचकळ्यात टाकणारी गोष्ट आहे ती. कसं शक्य आहे की नाही. सगळ्या विदेशी ह्या होत्या शिष्या स्वामींच्या, त्या सगळ्या रामकृष्णांच्या चरणी लीन होत असत. निवेदिताची गोष्ट माहीत आहे, खोकी म्हणायची त्यांना. मी माझी लहान मुलगी की नाही. कसं शक्य आहे की नाही. आपल्याला दिसतं आहे, आपलं तसं होत नाही की नाही. पण सगळं जग एक आहे की नाही. जगाला कवटाळू शकणारं जे व्यक्तित्व, तो प्रेमाचा तिथे कुठे अभावच नाही आहे, सगळ्यांच्या बाबतीत आहे की नाही. म्हणजे पशु पक्षी सगळे आणि त्याच्यात बऱ्याच घटना आहे. म्हणजे सांगत नाही ते खराटा कोणीतरी फेकून दिला, अरे खराट्याचा सन्मान करायचा असतो की नाही. आपण काय आता लोक असं उभं असंच ठेवून देत, खाडकन आवाज येतो. त्यांना सांगतो अरे असं फेकता कशाला, आवाज येतो त्याचा. पण त्याचासुद्धा म्हणजे चैतन्य आहे, सगळं जग चैतन्यवान आहे की नाही. म्हणून त्या रामकृष्ण अद्वैती होते की नाही. असं स्वामीजी अद्वैती होते, रामकृष्ण अद्वैती होते, आणि आपण सगळेच अद्वैती आहोत असं माताजी. आता अद्वैतवाद तुम्हाला माहीत आहे किती टोकास पोचलेला आहे की नाही. सर्वम खलु इदम ब्रह्म हा अद्वैतवाद आहे की नाही. हे सगळं खरोखरच इदम सर्वम खलु म्हणजे इदम सर्व हे ब्रह्म आहे, एकच तत्व आहे, एकमेव एकच आहे. पण ते पुरेसं नाही, अद्वितीयम 2 नाही आहे. हे भल्या भल्यांच्या डोक्यावरून जातं. पण माताजी ठासून सांगतात की ते आपण अद्वैती आहोत. ती अद्वैत आश्रमची घटना आहे मायावतीची आहे की नाही. तिथल्या महाराजांनी, विरजानंद महाराज त्यांनी पत्र पाठवलं की इथे आम्हाला ठाकूरांचे फोटो ठेवला, आणि स्वामीजींनी नाराज झाले, इथं कशा रामकृष्णांनी फोटो ठेवला, इथं कशाला पूजा करता तुम्ही की नाही. म्हणजे त्यांची अपेक्षा होती, स्वामींचे शिष्य होते ते, की माताजी म्हणतील नाही नाही हे असं बरोबर नाही, तिथे काय रामकृष्ण ठेवायला काय हरकत आहे, रामकृष्ण की नाही. तद्भाव रंजित हा कारा. इतक्या ते एकरूप झालेल्या होत्या श्रीरामकृष्णांशी, श्रीरामकृष्ण संघाशी की नाही. ही नंतरची गोष्ट आहे, बरीच नंतरची गोष्ट आहे, ही घटना नंतरची आहे. इतक्या एकरूप झाल्या होत्या. आणि पण त्याचं हे बघा, तुमची रिॲक्शन बघा, प्रतिक्रिया बघा. त्यांनी म्हणत नाही 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 ते बरोबर आहे, स्वामींनी म्हटलं ते अगदी बरोबर आहे की नाही. ते म्हणतात आपण अद्वैती आहोत सगळे. आपण जरी पूजा करतो, आपण सगळे जरी रिच्युअल्स करतो, जेवढे काही कर्मकांड करतो, सगळंच करतो, पण ते अद्वैत भावाने करतो की नाही. अद्वैत भावाला सोडून नाही आहे की नाही. कारण आपण नेहमीच काही त्यात नसतो, ते दूरची गोष्ट आहे. पण त्याचा अर्थ असा नाही आहे
की आपण ती सोडून दिलेली गोष्ट आहे. मग स्वामीजी ज्ञानयोगात म्हणतात ना, दुर्दैवाने बहुतेक लोक आपल्या डोळ्यासमोर काही ठेवतच नाही आहे. आपल्या डोळ्यात सर्वोच्च आदर्श ठेवायचं, नुसतं आदर्श ठेवायचं नाही असं म्हणते, सर्वोच्च आदर्श ठेवायला पाहिजे की नाही. नुसतं आदर्श ठेवून नाही चालत, सर्वोच्च आदर्श ठेवायला पाहिजे. आणि आपण जर चुका करत असू, 1000 चुका होत असेल की नाही, तर तुम्ही काहीच ठेवलं तर 50,000 चुका होतील. अद्भुत शब्द आहे स्वामींचे. पण हे सगळं आपले तथाकथित बुद्धिवादी लोकांना समजत नाही की नाही. पण माताजींना कुठेच काही नाही, सगळं पूर्ण रामकृष्णांचं आपण वचनामृत वाचलं तर आपल्याला अद्भुत. म्हणजे कसं आहे, बुद्धी प्रकाश आहे पण तो दिसत नाही. हे सगळ्यात बुद्धीचं वैभव ते सगळ्यात मोठं आहे की नाही, असून तुम्हाला ते जाणवत नाही की नाही. म्हणून श्रीरामकृष्ण म्हणायचे, ही सरस्वती आहे, शारदा आहे, दुर्गा आहे. जगद्धात्री मंदिरची पूजा व्हायची, अजूनही होते. एक जयरामवाटीला होते, शारदापीठला होते, बऱ्याच ठिकाणी होते. 9-10 ठिकाणी तरी आमच्या रामकृष्ण मठ मिशनमध्ये होते आहे की नाही. सगळ्या रूपामध्ये माताजींचं दर्शन सगळ्यांना झालेलं आहे की नाही. बुद्धिप्रदां शारदां वंदे तां भगवतीं बुद्धिप्रदां शारदां की नाही. शुक्लां ब्रह्मविचारसार परमां, सगळं शुक्ल आहे, पांढरं शुभ्र नाही, सगळं शुभ्र आहे. पवित्रं चरितं यस्यामध्ये सगळंच शुभ्र आहे. शुक्ला म्हणजे शुक्ल म्हणजे शुभ्र, पांढरं शुभ्र. ब्रह्मविचारसार परमां हे सरस्वतीचं स्तोत्र आहे, शारदेचं स्तोत्र आहे नाही. हे आपल्याला मातांच्याच डोळ्यासमोर ठेवतं बरोबर सगळं येतं बघा. शुक्लां ब्रह्मविचारसार परमां, ब्रह्मविचाराचं सार, परमसार जे आहे, सर्वश्रेष्ठ, परम म्हणजे सर्वश्रेष्ठ, सर्वोत्तम. आद्यां जगद्व्यापिनी, आदिशक्ती जगद्व्यापिनी, सगळं जगाला व्यापून टाकले. अवतारसुद्धा त्याच्या अंतर्गत येतात, लक्षात घ्या. म्हणून त्यांचे श्रीरामकृष्ण म्हणतात सगळे अवतार देवीची पूजा करतात, कारण ते सृष्टच आहे ना. संभवामी आत्ममाया जरी म्हटलं तर संभवामी आहे ना. संभवामी म्हणजे प्रकट झालेले आहेत ना. जी गोष्ट प्रकट होते तीच प्रकृतीच्या अंतर्गत येते, ती उत्पत्ती आहे. त्यामुळे अवतारांची पण उत्पत्ती, ते पण पूजा करतात. कृष्णाने कात्यायनीची पूजा केली, सगळ्यांनीच पूजा केली आहे. याचं कारण ते पण स्वतः सृष्ट आहे ना. ते प्रकृती पुरुष म्हणजे नरनारी नाही आहे, शक्यच नाही. ते तत्त्वज्ञानात त्याचा उल्लेखच होत नाही. ती व्यक्त झालेली आहे, व्यक्त प्रकृती आहे. जे जे व्यक्त होतं ते प्रकृतीच्या अंतर्गत, म्हणून प्रकृती परमाम म्हटलेलं आहे. शुक्लां ब्रह्मविचारसार परमां आद्यां जगद्व्यापिनीं इनी वीणा पुस्तकधारिणीं, सगळं ज्ञान आहे बघा. वीणा पुस्तकधारिणीं अभेदां जाढ्यांधकारापहां, अभय देणारी आहे. माताजींच्या सगळे अभय त्यांना. म्हणजे काही तुम्हाला जर असेल ना, मला एक आई आहे म्हणजे काय, अगदी सोप्या करून टाकलं आहे. का सोपी केलं आहे? आपल्याला किती सोपी केलं तरी आणखी कठीणच वाटतं. ते माणसाचा स्वभाव आहे, त्याला खूप सोपी केलं तरी कठीणच वाटतं. ते तुम्हाला परीक्षा द्यायची गरज नाही, तुम्हाला पास करून देऊ नक्की तरी कठीणच वाटतं की नाही की नाही. म्हणजे आम्हाला जेव्हा कधी तोपर्यंत परीक्षा बसेल, निकाल लागत, पण तो पण आम्हाला ताण होणार, तो पण ताण नको आहे आम्हाला आहे की नाही. अगदी किती सोपी केलं तरी आपल्याला आणखी सोपी पाहिजे. म्हणून तर काही नाही तुला ना, मग तर मी आहे, माझी एक आई आहे, आजच्यापासून आणखी काय सोपी असणार. फारच सोपी झालं आहे की नाही. आठवण करा आहे की नाही, स्मरण करा आहे की नाही, घाबरू नका, चिंता करू नका. जे रामकृष्ण वचना म्हणतात आहे की नाही, ते वाक्य असं आहे, भक्ताला चिंता कष्टी आणि काळजी तरी कष्टी आहे की नाही. त्याला माहिती आहे त्याची आई आहे म्हणजे जगन्माता आहे की नाही. त्याला काही चिंता करण्याची गरज नाही आहे. तिला सर्व काही माहिती आहे, ती सर्व काही बघते की नाही. मातांच्या जीवनामध्ये ते अभयदान जे आहे की नाही, हे आपल्याला वारंवार दिसतं, कित्येक घटनांमधून दिसतं. मी पुन्हा म्हटलं की घटना सांगत नाही मी, कारण त्यांनी बरंच काहीतरी वेळ लागतो की नाही. आणि तुम्हाला माहिती आहेत त्या, आणि माहीत असायला पाहिजे की नाही. खूपशा घटना आहे
म्हणजे इतक्या घटना आहे की त्या घटनांचं आपण नुसतं चिंतन जरी केलं तरी आपल्या मनाला शांती मिळते. ते शेवटचं ते फारच त्यांचं सुंदर वचन आहे की नाही. त्यांचा लीलावसान आता म्हणजे तब्येत खूपच खराब झाली होती आणि नंतर त्यांना जवळपास त्या शेवटचे दिवस होते. त्यांची एक सेविका मला वाटते गोलापमा होत्या. त्यांनी म्हटलं आमचं कसं होणार, ते तिथेच होत्या. तर तुम्ही तर चालले, आमचं कसं होणार की नाही. आमच्या मनातली भीती कोण घालवणार. कसली भीती असते, पण असते माणसाची दडलेली भीती असते ती की नाही. ती भीती कोण, ते म्हणतात शांती की नाही. जिथे शांती आहे तिथे भीती नाही आहे की नाही. सत्वगुणाच्या पलीकडली अवस्था आहे ती की नाही. गीतेमध्ये त्याचा पराम शांती वगैरे म्हटलं आहे की नाही. ती सत्वगुणाची पलीकडली अवस्था आहे नाही. ही शांती जी आहे ही तुम्हाला हवी असेल तर सगळं जग काय एक आहे. ती अद्वैत अवस्था आहे की नाही. परक कोणी नाही आहे की नाही. सगळं एक जग आहे, सगळे आपलेच आहेत, कोणी परके नाही आहे. अशा भावनेने तुम्ही इतरांचे दोष बघू नका. आता इतरांचे दोष बघू नका याचा अर्थ आपण जर अगदी सरधोपटपणे घेतला तसं अपेक्षित नाही आहे की नाही. माताजीने रामकृष्ण किती तुमच्या वचनामध्ये दिसेलच तुम्हाला की स्वामीने किती सांगितलं आहे. तसं नाही, दोष दाखवावेच लागतात, आपल्यामधले बघावे लागतात, इतरांमध्ये बघावे लागतात. पण तो अद्वैत भाव न सोडता की नाही, न सोडता, कारण तो तुम्हाला एकत्वाकडे घेऊन जाईल आहे की नाही. म्हणजे पूर्ण कुरुवंश जरी संपला, यदुवंश जरी संपला, एकत्व काही संपत नाही की नाही. जे व्हायचं ते होतं, जे घडायचं ते घडतं, परंतु तुमचा भाव नष्ट होत नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला ब्रह्मत्वाकडे घेऊन जाते, मुक्तीकडे घेऊन जाते. हे आपल्याला मात्यांच्या जीवनात शिकायला मिळतं. कित्येक समस्या ज्यात कदाचित मला असं वाटतं की आमच्या जीवनात नसतील इतक्या. येतं दोघं भाऊ भांडत होते, त्यांची काय मावशिक मुलगी, ते खूप इतके त्यांचे नातलेक विचित्र होते आहे की नाही. सगळ्यांचे नातलेक विचित्रच असतात आहे की नाही. त्यांना वाटतं आपण विचित्रच आहोत आहे की नाही. इतके विचित्र होते, दोघं भाऊ भांडत होते, त्यांचे सख्खे भाऊ की नाही. अगदी मारपीटपर्यंत, एकमेकांचे कॉलर धरतपर्यंत की नाही. माताजी मध्ये त्यांना दिसलं हे काय भांडतात. माताजी सगळ्यात मोठ्या, सगळ्या भावंडामध्ये माताजी सगळ्यात मोठ्या होत्या. ते म्हणजे काय त्यांनी गेलं भांडण मिटवलेलं. अन्न खूप जोरजोराने हसायला लागले त्यांना हसू आवलं आणि खूप जोरात हसायला लागले. त्यांनी कशाला हसायला लागले, काय मूर्ख लोक आहे ते, कशासाठी भांडतात आहे की नाही. कशासाठी भांडतात आहे, काही कारणच नाही आहे भांडण्याचं. पण आपल्याला माहिती आहे की जगामध्ये छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपण सहन नाही करू शकत आहे की नाही. माताजी म्हणतात काय लोक मूर्ख, एक भांडं जरी इकडे गेलं तिकडे तरी आपण काय करतो, आपल्याला सहन होत नाही. सगळं सोडून देणं, मनातून सगळं सोडून देणं, हे झालं गेलं. आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण काय एकमेकांचं हे करतो, अन्याय झाला की नाही. ते खूप जोरजोराने हसायला लागले. म्हणजे काय मूर्खपणा चालला आहे जगामध्ये. म्हणजे त्यांचा तो भाव कधी नष्ट होत नाही. त्याच्यामध्ये सुद्धा, दररोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा त्यांचा जो भाव आहे, ब्रह्मभाव आहे, अद्वैत भाव कधी नष्ट होत नाही. किती कठीण आहे, पण किती सोपी आहे. आपल्याला किती सोपी करून दाखवतात. श्रीरामकृष्ण सोपी करून दाखवतात, आपल्याला माहिती आहे की नाही. पण माताजींच्या जीवनामध्ये ज्या प्रकारचे संघर्ष आला की नाही, कारण बऱ्याच वर्षानंतर पुन्हा होत्या. श्रीरामकृष्ण जीवनानंतरसुद्धा बराच वर्ष होता. आणि काही वर्ष तर त्यांना खरोखरच प्रचंड अभावग्रस्तता होती. त्याचंही वर्णन खूप आहे याची की नाही. श्रीराम तू तुमच्या सासरीच, म्हणजे आपल्याच घरी राहा, माहेरी जाऊ नका. नंतर माहेरी गेल्या त्या महिला. कामारपुकला बरेच वर्ष त्या राहिल्या की नाही. आणि अत्यंत भाव, कोणाला माहितीही नव्हतं. जेव्हा शिष्यांना कळलं, त्या संन्यासी शिष्यांना, मग त्यांनी येऊन माताजींच्या सगळे घेतले. सगळं म्हणजे श्रीरामकृष्णांचे जे संन्यासी शिष्य होते, आणि अर्थातच काही मास्टर महाशय गिरीश बाबू तेही थोर होते. पण या संन्यासी शिष्यांनी त्यांची एवढी काळजी घेतली की कोणी मुलं आपल्या आईची एवढी काळजी घेणार नाही असं दिसत नाही की नाही. जेवढं माताजींचं प्रेम जेवढं संन्यासी शिष्यांवर होतं, त्यांच्या सगळ्या
ऐहिक आणि पारलौकिकची जी काळजी घेतली मी आहे की नाही. आणि संघजननी होते. संघजननी म्हणजे फक्त काही बिल्डिंग आणि प्रकाशन नाही किंवा उत्सव नाही, है की नाही. संघाची जननी आहे, ते सगळं त्यांचंच आहे. हा सगळं संघच त्यांचं आहे, तुम्ही त्यांचेच आहात. तितक्यापुरतं मर्यादित नाही आहे ते. तुमच्या सगळ्यांची काळजी, त्याला जननी म्हणतात. आई सगळीच काळजी घेते. म्हणजे तुमचं इथलं आणि तिथलं ते सगळंच ते. मग ते रामकृष्ण माध्यम करो की ते स्वतः करो, हा भाग आपण सध्या बाजूला ठेवूया, आहे की नाही. परंतु आईच्या नात्याने, जगन्मातेच्या नात्याने, दुर्गेच्या नात्याने, ज्याला आपण म्हणतो काही की नाही, सगळ्या नात्यांनी ती जबाबदारी त्यांची आहे. त्याला संघजननी म्हणतात. म्हणजे संघामध्ये जे आलेले आहेत, ज्यांनी संघामध्ये ज्यांनी जोडलेलं आहे स्वतःला कोणत्याही प्रकारे, त्यांची जबाबदारी त्या जननीवर असते. त्या अर्थाने त्या संघजननी आहे. आणि हा काही कोणी हिशेब करून केलेला भाव नाही. सगळ्या त्या काळच्या, आपण ज्यांना आज अंतरंग शिष्य म्हणतो, स्वामी विवेकानंदांपासून त्या सगळ्यांनी माताजींना जेवढं रामकृष्णांना स्वतःचं मानलं, तिचं आपलं असं तरतम करता येत नाही, तुलना करता येत नाही, पण त्याच्यात थोडं तसूभरसुद्धा कमी नाही, जास्ती पण कमी नाही की नाही. माताजींचं त्यांनी आपल्याला मांडलं. आणि ते मंदिर जयराम वाटीचं चारदानांनी स्वतः पुढाकार, तो काळ बघा. म्हणजे सुरुवातीला सांगितलं मी, तो काळ काय होता, पण कुठे असं भासत नाही. तो काळ इतका अभावाचा असून सुद्धा या शिष्याने कुठे आपले कमी केल्या म्हणून. उद्बोधनसुद्धा ते माहेरबाडी ज्याला आपण म्हणतो, आईचं घर, ते सगळं कर्ज काढून केलेलं आहे. संन्यासांनी कर्ज काढणं आणि ते फिरण्याची हे करणं म्हणजे खरोखरच गंमतच वाटते. आज आपल्याला वाटते, आजही आपण हिंमत करू शकत नाही की नाही. आम्हाला मंदिर बांधायचं होतं म्हणे, पैसे नाही, मग कुठे लोन काढा, बेलून देईल तुम्हाला, मागितलं थोडं आग्रह केला देईल आहे, पण फेडावं लागतं ना ते. तुम्ही आमच्या हेडक्वार्टरहून पैसे मागितले, ते दिले, पण ते फेडावं लागेल. फेडणार कुठून तुम्ही? तुम्हाला मिळवता येत नाही, फेडणार कुठून? पण ती हिंमत त्यांनी केली बघा. त्या काळामध्ये काय त्यांची भक्ती असेल, आहे की नाही. या संन्यासी शिष्यांची, ज्यांना आपण रामकृष्णांचे शिष्य म्हणतो, डायरेक्ट दिसं संन्यासी शिष्य म्हणतो, सगळेच्या सगळे मातांचे शिष्य होते. अगदी स्वामी विवेकानंद कुठेच कमी पडले नाहीत बघ भक्तीमध्ये. मला तर जास्तीच आहे ते आपले हे होते विज्ञानंद महाराज, त्यांना रे तो माताजींना ते काय थोडेसे हे होते, म्हणजे खूप मागे सरणारे होते, आहे की नाही. मग स्वामी म्हणे, रे तू गेला नाही याच्यामध्ये आईला नमस्कार करायला, प्रणाम करायला. आता स्वामीने म्हटल्यामुळं ते गेले. मग प्रणाम केला गुडघे टेकून आणि उठले. अरे ते असाच प्रणाम करायचा असतो का जगन्नाथ? म्हणजे त्यांनी स्वतः दाखवला आणि म्हणायला केलं, म्हणजे की नाही. मी स्वामी विवेकानंद जीवनातली इतक्या घटना आहेत माताजींना धरून. मी स्वामी विवेकानंद का म्हणतो, याचा अर्थ बाकीच्या नाही. शारदानंद महाराज आहे, योगानंद महाराज आहे, त्यांनी सगळ्यांनी सेवा केली आहे. नंतर अभिधान, त्यांचे स्तोत्र तर किती सुंदर आहे, स्तोत्र आहे, प्रकृतीम परमा वगैरे. पण हे सगळ्यांची जी भक्ती आहे ती अपार भक्ती आहे. तुम्हाला रामकृष्णाची भक्ती तुम्हाला इतकी स्पष्ट दिसत नाही, कारण काही असेल, आहे की नाही. कारण ते आधीच गेले म्हणून. ते असतानाची भक्ती ती वेगळ्याच प्रकारची होती, कारण ती सुरुवात होत होती जीवनाची. पण माताजींचा आणि यांचा संन्यासीचा इतका संबंध आला, इतके वर्ष संबंध आला, सगळ्यांची संबंध आला, आहे की नाही. योगानंद महाराज गेले तर एक वीट पडली, आता सगळ्या घर कोसळणार, एक एक करून सांभाळणार. म्हणजे याचा अर्थ ते तिथून त्यांची सुरुवात. कित्येक वर्ष माताजी आणि यांचे होते, आपले संन्यासी शिष्य होते. त्यामुळे ह्या लोकांनी कशाप्रकारे बघितलं, कशा प्रकारची भक्ती होती की नाही, ती आपल्याला बघायला मिळते. आणि ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे की नाही. आपण खूप सामान्य आहोत की नाही. आपल्यामध्ये तो भाव नाही आहे की नाही, ती शुद्धता नाही आहे. ती शुद्धतेतून भक्ती येते, की नाही. ते यांनी म्हटले, पवित्रम चरितम यस्या पवित्रम जीवनम तथा पवित्रता स्वरूपिण्ये तस्यै कुर्मो नमो नमः. हे लिहायला तुम्हाला ते त्या प्रकारची तुम्हाला पवित्रतेची उंची पाहिजे. त्याला ॲप्रिशिएट करायला, माताजींचं चरित्र ॲप्रिशिएट करायला, त्याचं हे करायला, त्याचं महानता समजायला सुद्धा तुमच्यामध्ये महानता पाहिजे. ती महानता सगळ्या संन्याशिष्यांमध्ये होती, इन्क्लुडिंग स्वामी विवेकानंद, की नाही. मी स्वामी विवेकानंद का म्हणतो, कारण ते स्वतः म्हणजे स्वामी विवेकानंद असे काही कशालाही शरण जाणारे नव्हते, आहे की नाही. पण ते रामकृष्णांना जितके शरण नाही गेले तितके माताजींना शरण गेले, आणि बाकीच्यांचं बोलायलाच नको, की नाही. म्हणून आपल्यासाठी म्हणजे काय, आपली ग्रहणशक्ती, समजण्याची शक्ती फार मर्यादित आहे. आणि त्याला काही
ती काही आश्चर्याची गोष्ट नाही आहे, स्वाभाविक आहे, अत्यंत सहज स्वाभाविक आहे. पण आपल्याला ती बघितली, त्यांची जी पराकोटीची भक्ती आहे की नाही, ती आपल्याला खरोखरच ती बघायला पाहिजे मातांच्या जीवनामध्ये. आणि मातांच्या जीवनाने हे जे आहेत आहे की नाही, विशेष करून मी स्वामी विवेकानंद आणि बाकीचे म्हणतो, इतर त्याच्यात आले, गिरीश बाबू आहेत, मास्तर महाशय आहे, सगळेच आहेत. त्यांच्यामध्ये काय म्हणा होते, मास्तर महाशयांच्या जीवनामध्ये दिसतं की त्यांना हे कर्म वगैरे वाटत नव्हतं, पण माताजींनी म्हटलं नाही हे बरोबर आहे, ज्यांना नाही पडत ते जातील. स्वामीजींनी सुरू केलं आहे हे बरोबर आहे की नाही. म्हणजे इतकं साम्य दिसतं, म्हणजे सामंजस्य दिसतं, कुठेही परस्पर विरोध नाही आहे की नाही. म्हणजे श्रीरामकृष्णांना स्वामीजींनी तंतोतंत समजलं, ही कल्पना 100% माताजींना होती आणि त्यांनी त्याला मान्यता दिली होती. इतरांनी नाही दिली, पण माताजींनी मात्र कधीच त्याच्यात मिनमेख नाही काढली आहे की नाही. स्वामींचं काही चुकतं आहे, बरोबर नाही, कुठेच नाही. बघा इतकी उदाहरणं आहेत. म्हणजे स्वामी विवेकानंदाचा भाव समजून घेण्याची ती क्षमता, की रामकृष्णांनी विवेकानंदांना जो भाव दिला आहे तो भाव असा जाऊन इकडे माताजी गेला, माताजी तिघांमध्ये कुठेच विरोध नाही. आणि त्याच्यावर आज रामकृष्ण संघ उभारलेला आहे की नाही. रामकृष्णाचा पाया आणि त्याची उभारणी आणि त्याचा आज आपल्याला मोठी महाइमारत दिसते, त्याच्यामागे हे पूर्ण सामंजस्य आहेत. एक तिन्ही एक आणि एक तिन्ही हे भक्तियोगात स्वामीजींनी म्हटलं आहे. 3 गोष्टी एकच आणि एकच 3 रूपामध्ये व्यक्त होतात आहे. म्हणून आपण माताजींची कृपामयी म्हणतो. म्हणजे कृपामयी म्हणजे सगळं काही कृपाचं आहे, त्याला कृपामयी म्हणतात आहे की नाही. कृपा म्हणजे ते कृपासून दुसरं काहीच नाही आहे. कृपामयी नमोस्तुते. ही कृपा ती कशासाठी असते, कोणासाठी असते, तुमच्या आमच्यासाठी असते आहे की नाही. नाही तर नुसती कृपा ठेवण्यासाठी नसते बँकेमध्ये आहे की नाही, बचत खात्यामध्ये नाही, ती वितरण करण्यासाठी असते, ती तुमच्या आमच्यासाठी भक्तांसाठी असते नाही. ती कृपाचा वर्षाव आपल्यासाठी आहे आणि तो आपल्याला सतत प्राप्त होत असतो, मिळत असतो. आणि आपल्याला असा आग्रह करता येतो की आम्हाला तो मिळाला पाहिजे, हट्ट करता येतो. श्रीरामकृष्ण देवापाशी हट्ट करायला पाहिजे आहे की नाही. आणि हट्ट नाही केला तरी मिळतो, हट्ट केला तरी मिळतो. त्यामुळे काय, माताजींचं हे जीवन आहे आपल्याशी खूप निगडीत आहे की नाही. ते श्रीरामकृष्ण, स्वामी विवेकानंद आणि माताजी 3 रूपं नाही आहेत, ते एकच रूप आहे. तिन्ही एकच ब्रह्मतत्व 3 रूपामध्ये आपल्यावर सदोदित कृपा असतं. म्हणून प्रार्थना करून आपण ते मिळवायला पाहिजे. आणि प्रार्थना केली नाही तरी आपलं हृदय या तिघांना समजलं पाहिजे. आणि तिघांना समजलं खरोखरच आपण मग प्रार्थना करूया. आज त्यांच्या जन्मदिवशी आपण त्यांच्या चरणी लीन होऊन ती ही प्रार्थना जी आहे, पापेभ्यो न सदा रक्ष कृपामयी नमोस्तुते. आमचं सदा रक्षण कर हे कृपामयी की नाही. न म्हणजे सगळ्यांचं, आम्हा सर्वांचं रक्षण कर, अशी आपण प्रार्थना करूया.